आपण पाण्याविषयी थोडी माहिती. हा इयत्ता 3री मधील 10वा पाठ आहे. सगळ्यांना माहिती आहे ना पाणी? हो. पाणी पिता ना? पाणी का पिता रे तुम्ही? जगावं म्हणून. अजून आपल्याला तहान लागते तेव्हा आपण काय करतो? पाणी पितो. बरोबर आहे? बिघड लागल्यावर. छान. अजून रक्त पातळ होण्यासाठी. अजून जेवण झाल्यावर, थकल्यावर. छान. बर, आता तुम्ही हे जे पाणी पिता, आपलं जे शरीर आहे ते शरीर काय झालेलं आहे? 70 ते 80% पाण्यापासून बनलेलं आहे. बरोबर आहे? आपल्या शरीरामध्ये पाणी. आता ते पाणी कुठल्या कुठल्या स्वरूपात दिसतं? अश्रू, म्हणजे आपण रडतो ते अश्रू आहेत की नाही? ते पण पाणी आहे. आपलं ब्लड आहे, ब्लड म्हणजे रक्त. रक्त पण काय आहे? रक्तामध्ये पण पाणी आहे. ते फ्लो होतं, वाहतं की नाही रक्त? आपल्या शरीरामध्ये पण पाणी आहे. मग हे आता आपण ह्या पाण्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. पाण्याबद्दल तुम्हाला माहिती असावी, हो की नाही? एक बॉटल दे. इकडं माही. आता मला सांग, हे पाणी ह्या ग्लास मध्ये मी पाणी ओतलंय. ह्या पाण्याला रंग आहे का कोणता? ह्या पाण्याला रंग आहे का? नीट बघ. ह्या गुलाबाला कोणता रंग आहे? गुलाबी आहे. आणि हे काय आहे? हे कोणतं फुल आहे? सूर्यफूल. म्हणजे ह्या फुलांना रंग आहे. प्रत्येक वस्तूला काही काही रंग असतात. पण हे जे पाणी आहे, ह्या पाण्याला कुठलाच रंग नाहीये, हो की नाही? ह्या पाण्याला रंग नाही. आता आपण बघूया. गुलाबाला रंग आहे. छान, गुड. तसं आता तू इकडे, हे काय आहे? हे गुलाब. गुलाबाचा वास घे. येतोय? तू ये. छान, बस बाळा. तू ये. हे फुल कोणतं आहे? चाफ्याचं आहे ना? वास येतोय का ह्याला? ह्याला वास येतोय. छान. तू ये. या ग्लासामध्ये आपण पाणी ठेवलं होतं. आता पाण्याचा वास घे. पाण्याला वास येतोय? पाण्याला वास येतोय. म्हणजे आपण आता काय बघितलं की सुरुवातीला आपण काय बघितलं? पाणी घेतलं. त्या पाण्याला काय नाहीये? रंग नाहीये. आता आपण पाण्याचा वास घेऊन बघितला, फुलांचा वास घेऊन बघितला. त्या फुलांना पण का फुलांना वास आहे, पाण्याला वास आहे का? नाही. म्हणजे पाण्याला रंग नाही, वास नाही. त्याचे दोन गुणधर्म पाहिले. आता आपण पुढे बघूया. ए बाळा तू हा पेरू खा. पेरू कसा लागतोय? गोड लागतोय. तू ये. अथर्व ये बाळा. हे काय आहे सांग? हे मीठ आहे. मीठ कसं लागतंय सांग? कसं लागतंय? अरे मीठ कसं लागतंय? खारट. पेरू कसं लागला? कसं लागला? आवाज करू नका. तू ये बाळा. आता हे पाणी पी. इकडे ये. बोलू नका. आता मला सांग की हे आपण काय खाल्लं? पेरू खाल्ला. पेरू गोड लागला, बरोबर आहे? त्या अथर्वने मीठ खाल्लं, मीठ लागलं. आता तू पाणी पिला, त्या पाण्याला चव लागली का? काय गोड, आंबट, कडू चव लागली? काहीच नाही लागलं. म्हणजे पाण्याला काय रे गुणधर्म काय कळाला आपल्याला? पाण्याला जसा रंग नसतो, वास नसतो, तशी पाण्याला चवही नसते. छान. आता आपण याचे हे गुणधर्म पाहिले, बरोबर आहे? आता हे गुणधर्म लिहूया आपण. ओके. पाण्याला काय नसतो? पाण्याला रंग नसतो. पाण्याला रंग नसतो. वास नसतो. आणि पाण्याला छान. पाण्याला चव नसते. गुड. आता आपण त्याच्या पुढे बघूया. पारदर्शक आणि अपारदर्शक म्हणजे काय? पारदर्शक आणि अपारदर्शक म्हणजे काय? बघायचं? बघूया का? पारदर्शक बघायचं, नावातच दिले.
पारदर्शक म्हणजे काय की एखादी वस्तू आहे ती आर पार दिसते, बरोबर आहे, त्याला पारदर्शक. अपार म्हणजे आर पार दिसत नाही, त्याला अपारदर्शक. बघा आपण बघायचंय अपारदर्शक आणि पारदर्शक एक आणि प्रयोगाचं तुम्हाला आता बघा हे सांगितलं जातं पारदर्शक आणि अपारदर्शक. हे जर प्रयोगाच्या सहाय्याने केलं तर करूया का आपण? आता तुम्हाला प्रयोगाच्या सहाय्याने आपण करून दाखवूया. मेणबत्ती घेऊया. शिवते तिकडे इथून तुला मेणबत्ती दिसते का ती? नाही. खाली वाकून बघ बघू एकदा. नाही. या पुट्ट्यातून दिसते का मेणबत्ती? नाही. बर चल तू रुद्र ये. तुला या पुट्ट्यातून तिकडून मेणबत्ती दिसते का बघ? नाही दिसत? छान. बरं आता आपण काच घेऊन बघूया. म्हणजे मला सांगा बघू ह्या पुट्ट्यातून मेणबत्ती दिसत नाही म्हणजे हे पारदर्शक अपारदर्शक? अपारदर्शक. म्हणजे ज्या गोष्टीमधून किंवा ज्या वस्तूमधून आपल्याला आर पार दिसत नाही त्याला काय म्हणायचं? अपारदर्शक. छान. दे ठेव खाली. तू ये चल. चल ये आरोही. ये. आता मला सांग या काचेतून वापरून बघ मेणबत्ती दिसते? काचेतून परत एकदा बघ दिसते? तू एक केंद्रे दिव्या तुला काचेमधून मेणबत्ती दिसते का? म्हणजे हे काच काय आहे रे? काय आहे? पारदर्शक आहे. चल ये पाटोळे. या कागदातून दिसते का रे मेणबत्ती? दिसते. छान. म्हणजे काय जर पाहिलं आपण पारदर्शक आणि अपारदर्शक विषयी माहिती पाहिली. म्हणजे पुट्ट्यामधून आपल्याला मेणबत्ती दिसत नव्हती म्हणजे पुट्टा काय आहे? आणि काचेतून आपल्याला मेणबत्ती दिसत होती म्हणजे काच काय आहे? पारदर्शक. कळालं? कळालं का सगळ्यांना? बर आता आपण हे गुणधर्म पाहिले. आता पुढचा गुणधर्म पाहूया. कळतंय ना शिकवलेलं? हे काय आहे? उत्तर असं येतात का एवढं ओरडून? नाही ना? ओके. कुंज इकडे बघा. कुंज ये. मला सांग हे आपण पीठ ओतलंय दिसते का पीठ? हे पीठ ओतलंय. पीठ कसं आहे? जिथं एक ढीग घातलाय तसंच ते पीठ राहिले. तसं पाणी आहे का? नाही. पाण्याने काय घेतलंय? त्या भांड्याचा आकार घेतलाय. बरोबर आहे. ते ओतलंय तर सगळीकडे काय झालंय? ते पसरलंय. आता आपण हे पाणी थोडं ग्लासात ओतूया. आता या प्लेट मध्ये ओतलं त्याचा आकार आला. आता ग्लासात ओतून बघूया. हे पाणी आपण ग्लासात ओतलं तर त्याला ग्लासाचा आकार आला. आता पीठ बघूया. पीठ टाकलं आपण एका ग्लासामध्ये जसं टाकलं तसं काय आहे त्याला तसंच ते एक ढीग तसंच आहे. म्हणजे पीठ स्प्रेड झालं का सगळीकडं? नाही. आहे असा ढीग आहे. पण पाण्याने काय घेतला? या ग्लासाचा आकार घेतला. अगोदर कशाचा घेतला? या प्लेटचा आकार घेतला. म्हणजे काय? जर पाणी जर सांडलं तर काय होतं? उताराच्या दिशेने वाहत जातं. बरोबर आहे की नाही? म्हणजे पाण्याला स्वतःचा आकार आहे का रे? नाही. त्याला ज्या वस्तूमध्ये ओतलं जाईल म्हणजे ज्या भांड्यात ओतलं जाईल त्या भांड्याचा आकार कशाला येतो? पाण्याला येतो. काय कुणाला येतो? पाण्याला. म्हणजे पाण्याला काय नाही? जागा. पाण्याला रंग नसतो, पाण्याला वास नसतो, पाण्याला चव नसते आणि पाण्याला आकार नसतो. काय नसतो पाण्याला? पाण्याला स्वतःचा आकार नसतो म्हणजे स्वतःचा नसतो.
त्याला ज्या भांड्यामध्ये ओतलं जाईल त्याचा काय म्हणतो त्याला आकार मिळतो. बरोबर. म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं? पाण्याला रंग नसतो, पाण्याला वास नसतो, पाण्याला चव नसते आणि पाण्याला स्वतःचा आकार नसतो. आणि पारदर्शक आणि अपारदर्शक हे आपण प्रयोगाच्या साहाय्याने पाहिलं. बरोबर आहे. ज्या वस्तूमधून आपल्याला दिसत नाही ते अपारदर्शक आणि ज्या वस्तूमधून आपल्याला दिसतं ते पारदर्शक. आता आपण पाण्यामधून पाहिलं. चल इकडे एक जण नाहीये. विश्वजित उभा राहा. या ग्लासामध्ये पाणी ओतलंय. बरोबर आहे आपण. हा इकडून ये. आता मला सांग तुला या पाण्यामधून इकडून ग्लासामध्ये पाणी बरोबर आहे. मेणबत्ती दिसते का? वापरून बघ. दिसते का पाण्यातून इकडं मेणबत्ती दिसते? दिसते का? दिसते ना? हो छान. आता बघ ह्या पाण्यामध्ये मी खडू टाकते. तुला तो खडू तळाला दिसतोय? वरून बघ, वरून इथून खडू दिसतोय तळाला. तुम्हाला पण दिसतोय खडू? हो. म्हणजे काय पाणी पारदर्शक आहे का अपारदर्शक आहे? पारदर्शक. पुढचा पण पॉइंट झाला. पाण्याला स्वतःचा आकार नसतो. तसंच पाणी काय आहे रे? पारदर्शक. पाणी कसं आहे? पारदर्शक आहे. आता आपण पाण्याच्या अवस्था बघणार आहे. ते उद्याच्या पाठाला बघू. छान बस बाळा. पाण्याच्या अवस्था आहेत बघा. पाणी आता आपण पाण्याचे हे गुणधर्म पाहिले पण पाण्याच्या 3 अवस्था आहेत. पृथ्वीवरती 3 अवस्थेमध्ये पाणी दिसतं. म्हणजे ते आता सांगते आणि उद्या बघूया. पाणी लिक्विड फॉर्म मध्ये, स्थायू म्हणजे घट्ट स्वरूपामध्ये, बर्फ. पाण्याला आपण खूप थंड केलं काय होतो? फ्रीज मध्ये आपण पाणी ठेवलं त्याचं काय होतं? बर्फ होतं. होतं की नाही? आणि ते आता मला सांगा जे पाणी आहे ते पाणी खूप तापवलं तर ते पाण्याची काय होते? वाफ होते. म्हणजे वाफेच्यात वाफ, वायू, द्रव आणि स्थायू. कोणत्या 3 अवस्था आहे? वायू, द्रव, स्थायू. या पाण्याच्या 3 अवस्था आहेत. ते उद्या बघूया. बरोबर.